मतदान प्रक्रियेवर देखील आज अनेकदा आक्षेप घेण्यात आलेला आहे। नेमकं काय घडलं बघूयात। मार्करनं लावलेली शाई 10 मिनिटांमध्ये निघतेय। थिनरने पुसल्यास शाई पूर्णपणे निघून जाईल। मुंबईमधल्या प्रभादेवीमधला प्रकार मतदारांना आणला समोर। दादरच्या छबिलदास स्कूल परिसरातील मतदारांची शाई निघत असल्याची तक्रार। मतदानानंतर एका लिक्विडने शाई पुसली जाते। रुपाली चाकणकर यांच्याकडून व्हिडिओ दाखवत हा आरोप। चाकणकरांकडून धायरी फाट्यावरच्या बूथवरचा व्हिडिओ दाखवत बोगस मतदानाचा आरोप। मतदानानंतर माझ्या बोटावर लावलेली शाई पुसली गेली नाही। बोटाला शाई लागत नसेल तर ती संबंधित अधिकाऱ्यांची चूक। विनोद तावडे यांची प्रतिक्रिया। ॲक्सेप्ट केलं तर कमिशनरने दुरुस्त केलं पाहिजे। सिंपल गोष्ट आहे की शाई लावण्याची जी सँक्टिटी आहे किंवा एका व्यक्तीने एकदाच मतदान केलं पाहिजे आणि ती जर चूक असेल तर ती त्या आयोगाची, त्या आयुक्तांची, त्या अधिकाऱ्याची असेल त्यांनी ती दुरुस्त करणं अत्यावश्यक आहे। मला जर स्पेसिफिक आपण सांगितलं तर मी पाठपुरावा करेन। मुंबईमध्ये मतदानावेळी बोटावरती लावलेली शाई पुसली जात असल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप। बोटावर लावण्यासाठी मार्कर पेन वापरला जातोय असाही केला दावा। केंद्रीय निवडणूक आयोग वापरतो तीच शाई वापरली। राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची प्रतिक्रिया। तर पाडू यंत्राचा 2004 पासून वापर होतोय। आम्ही नाही आणलं, वाघमारे यांची माहिती। ईव्हीएमवर बटन दाबल्यानंतर लाईटच लागलेली नाही। पुण्यात पवारांच्या राष्ट्रवादीच्या अंकुश काकडे यांचा हा आरोप। अंकुश काकडेंनी अधिकाऱ्यांकडे आक्षेपही नोंदवला। पुण्यात 5 वेळा बटन दाबल्यानंतर लाईट लागल्याचा प्रकार। लाईट लागत नाही, मतदारानं आक्षेप नोंदवला। अमरावतीमध्ये चुकीच्या पद्धतीनं ईव्हीएम मशीन लावल्या। अ ब क ड अशा पद्धतीने ईव्हीएम मशीन लावायला हव्या होत्या, मात्र ड क ब अ अशा पद्धतीने ईव्हीएम मशीन लावला। अभिजित अडसूळ यांचा हा आरोप। मशाल चिन्हासमोरचं बटन दाबलं जात नाही असा आरोप। ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक वसंत नकाशे यांचा हा आरोप। मुंबईमधल्या धारावीमधील वॉर्ड क्रमांक 184 मधला हा प्रकार।